मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या निमित्त मी आपणास यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्या एक थोर समाजसेविका होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव स्त्रियांच्या अंतराच्या जीवनात पेटविला ज्ञानाचे ज्योती म्हणून तर आज अमर आहे सावित्री, अमर आहे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुवर्ग, गावातील नागरिक आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा निधन झाले. अशा महान क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई यांना मी त्रिवार अभिवादन करून मी माझे छोटीशी भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. त्यानंतर येत आहे आनंदी नवनाथ जगताप. मी आज तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2-4 शब्द सांगणार. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते व त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या निमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्या एक थोर समाजसेविका होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा निर्माण केली. विद्वानांच्या बनला तुम्ही आई, विद्वानांच्या बन तुम्ही आई. त्रिवार वंदन करते मी तुम्हाला सावित्रीबाई, त्रिवार वंदन करते मी तुम्हाला सावित्रीबाई. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वराली आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका पहिली महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर चिखल दगड बोटे फेकत होते तरीही त्या मागे हटल्या नाहीत व त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा. जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभले अशी अपेक्षा व्यक्त करते. ज्ञानकुंभारीचा करून ज्ञानमग प्रेरक ज्ञान दिले. बोधमृत पाजणे ज्ञानाचे आम्हा उपकृत केले. तुम्ही पाठीराखे आणते सदा तुमचा आधार मार्गदर्शनाचा द्यावे नित्य स्वीकारून हे आभार स्वीकारून थेंबाथेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो. थेंबाथेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे.